विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. जशी फर्स्ट सेमिस्टर जवळ आले ना, तर बरेचसे विद्यार्थी पॅनिक मोड मध्ये गेलेत. तणाव आलाय, तणाव. माझ्याकडून काही झालेलं नाहीये. मी जेईची तयारी करत होतो. बोर्डचा अभ्यास 0 लेव्हलला आहे. मग आता मला टेन्शन आलंय. बऱ्याच मुलांची अशी अवस्था आहे. पालक सुद्धा तणावात आहेत. आणि वर आणखीन पालकांना तणाव कुठला आहे, की अजून सीएसला हात लावलेला नाहीये. आयटी जिओग्राफी पोरगं बघतच नाहीये. मराठीचं पुस्तक अजून घेतलंच नाही. अभ्यास केव्हा करणार? मग या गोष्टी एका बाजूला आणि फळ्यावर काय लिहिलंय ते दुसऱ्या बाजूला. बघा तरी मी काय लिहिलंय, की तुम्हाला मॅथ्सचे फक्त मी सांगितलं 2च टॉपिक करायचे आहेत, पण ज्याचं वेटेज जर 50% पेक्षा जास्त असेल बोर्डच्या एक्झाममध्ये, मग का नाही करणार? का नाही करणार? मग अशा गोष्टी आहेत. मी तुम्हाला सांगू का? सध्या तुम्हाला तणाव आलाय ना, तर तुमच्यासाठी मी आहे. पहिली गोष्ट प्लॅन करावा लागेल, स्ट्रॅटेजी ठरवावी लागेल. त्यानुसार खरं अभ्यास करावा लागेल, मग यश मिळणार आहे. मी तुम्हाला सांगतो टॉपिकचं नाव. लक्ष द्या व्यवस्थित. आपल्याला जो वेक्टर टॉपिक आहे, तो बोर्डच्या एक्झाममध्ये 12 मार्काला येतो. बघा, लाईन आणि प्लेन हे जे टॉपिक आहेत, लाईन आणि प्लेन ते 10 मार्काला येतात. करा टोटल झाले की नाही 22 मार्क. बरोबर आहे. एक लक्षात घ्या, मॅथ्सचा पेपर 80 मार्काला असतो. त्यातलं सेक्शन 1 40 मार्क, सेक्शन 2 40 मार्क असं वेगळं करा. मग सेक्शन 1 म्हणजे जो तुमचा 40 मार्काचा पेपर आहे, कंटेंट किंवा पेपर असणार आहे, त्यातले 22 मार्क तर वेक्टर लाईन प्लेनला आहेत. आता वेक्टर लाईन प्लेन वेक्टर केल्याशिवाय लाईन प्लेन होणार नाही. बरोबर आहे. मग आता मला तुम्हाला सांगायचंय का ते लक्षात घ्या. पहिली गोष्ट आता आणखीन एक मुलांचं कन्फ्युजन आहे. बोर्ड आणि सीईटीची तयारी. बोर्डसाठी जेव्हा तुम्ही परफेक्ट तयारी कराल ना, तेव्हा सीईटीत मी तुम्हाला सांगतो 50 प्रश्न असतात रे टोटल. मग सेक्शन 1 चे समजा 25 पकडा. तर वेक्टर लाईन प्लेनचे 10 प्रश्न फिक्स आहेत. मग जर तुम्ही टार्गेट केलं, की तुम्हाला वेक्टर एका आठवड्यात संपवायचंय, लाईन प्लेन एका आठवड्यात संपवायचं आहे, तर मी तुम्हाला सांगतो एक कॉन्फिडन्स येणार आहे लक्षात घ्या. अरे वेक्टर लाईन प्लेन, मॅट्रिक्स वेगळा आहे, लॉजिक वेगळा आहे, एलपीपी आहे, प्रोबॅबिलिटी, बायनॉमियल सोपे टॉपिक आहेत. ते धरलेच नाहीत मी अजून. आणि आपल्या मुलांना तुम्ही माझ्याशी जोडले गेले आहात. 13 दिवस आपण सलग लाईव्ह इंटिग्रेशन घेतलंय. त्यात अख्खं टेक्स्टबुक आपण कव्हर केलंय विथ पीवायक्यूज आणि आपण प्रूव्ह करून दाखवलंय. पुस्तकातलं सीईटीला येतंय. मग हे जर प्रश्न आपण ह्या मार्कांसाठी जर बोर्डची तयारी केली, तर सीईटीची होणारच ना आपोआप. होणार की नाही सांगा बघू? होणार. जर मन लावून अभ्यास केला तर. मग आपलं पहिलं टार्गेट काय, की या सेमेस्टरला 3 टाइम्स तरी आपल्याला टेक्स्टबुक बघायचं आहे, सोडवायचं आहे. मग आता तुम्हाला थोडंसं काम काय देतोय ते बघा. आपल्या चॅनलवर तुम्हाला लाईव्ह सेक्शनमध्ये जायचंय लक्षात घ्या लाईव्ह. ओके. लाईव्ह नकोय मला प्लेलिस्ट बघायचंय प्लेलिस्ट. आणि या प्लेलिस्टमध्ये लक्षात घ्या मला एक इम्पोर्टंट प्लेलिस्ट बघायची बरं का वेक्टरची प्लेलिस्ट. बघा रे तुम्हाला सापडतंय का? सापडलं. वेक्टर आता ऍक्च्युअली मी प्ले केलं लक्षात घ्या वेक्टरची बघा. 8 मिनिटाचा व्हिडिओ. ओके थांबा याला मी हे करतो. 8 मिनिटाचा व्हिडिओ आहे लक्षात घ्या. ओके 12 मार्काचं वेटेज आहे लक्षात घ्या. मी तर लिहिलंय पण की 12 मार्काचं वेटेज बोर्डला आहे आणि वेक्टरचे 7 प्रश्न असतात. सीईटीला 7 वेक्टरचे. लाईन प्लेन सोडून देतात पुरतं आपण. ओके. आणि इथं जर बघितलं ना, इथं मी 8 मिनिटं, 9 मिनिटं, 11 मिनिटं असे ते व्हिडिओ आहेत लक्षात घ्या आणि जवळ-जवळ किती 13 व्हिडिओ काय होते? 11 व्हिडिओ होते. बरोबर आहे? 10 मिनिटापेक्षा कमी वेळ किंवा 10 ते 15 मिनिटात तुमचं एक-एक थेरम घेतलंय मी. एका वेळेस एक थेरम परफेक्ट घेतलंय. मग मी तुम्हाला टार्गेट काय देतोय बघा. मी तुम्हाला टार्गेट काय देतोय, की 2 डेज म्हणजे 2 दिवसात मी इथं लिहितोय 2 दिवसात ते 11 व्हिडिओ कंप्लीट करायचे आहेत. तर 11 व्हिडिओ अरे 8-10 मिनिटाचा एक व्हिडिओ आहे. एका दिवसात पण करू शकता. वेब सीरीज कसं रे रात्री जागून-जागून बघता लक्षात घ्या. त्यावेळेस झोप येत नाही. त्यावेळेस डोळ्याला त्रास होत नाही. पण अभ्यास म्हणलं की डोळ्याला त्रास होतोय. झोप होत नाहीये. कारणं खूप आहेत. पण जर तुम्हाला सीओईपी सारखं ड्रीम कॉलेज असेल, तर हे 11 व्हिडिओ 2 दिवसात व्हायला पाहिजेत. मी तुम्हाला सांगतोय काय ते बघा, की सोमवार आता तारीख किती आहे सोमवारी रे? आज बहुतेक 20 तारीख आहे का रे? ओके, मी तुम्हाला सांगतो. ओके, 21, 22 मग 22 सप्टेंबर लक्ष द्या. 22 सप्टेंबर पासून वेक्टर लाईव्ह असणार आहे रोज रात्री 9:30 ते 11 वाजेपर्यंत. पण मी त्यावेळेस मी असं अपेक्षित करणार आहे, की तुम्ही ते 11 व्हिडिओ बघितलेत.
मग मला पी-वाय-क्यू वर फोकस करता येईल. म्हणजे माझं टार्गेट एकच आहे, की 12 ते 15 मार्काची तयारी. 12 मार्क बोर्डच्या एक्झाममध्ये, 14 मार्क सी-ई-टीच्या एक्झाममध्ये लक्षात घ्या. आणि तुम्हाला असंच स्ट्रॅटेजी ठेवावी लागेल, वीकली स्ट्रॅटेजी ठेवावी लागेल. मी तुम्हाला सांगतो, एका आठवड्यात आम्ही फिजिकल केमिस्ट्री सगळं घेतलंय. एका आठवड्यात आम्ही ऑर्गॅनिकचे 2 टॉपिक घेतले. मग आपल्या बॅचशी तुम्ही जोडले गेलात ना, मग वीकली प्लॅन आहे आपल्याला लक्षात घ्या आणि हा प्लॅनर डिसेंबरपर्यंत तुम्हाला टॉपर बनवणार आहे लक्षात घ्या. सिरियसली. त्यामुळं संडे टेस्ट फ्री असतात त्या पण द्यायच्या. काही डाउट्स वगैरे असतील तर मला या नंबरवर विचारा. पण सांगू का, तुमचा असा डाउट असेल ना, "सर भीती वाटायला लागले, माझा काय अभ्यास होतच नाही, कसा करू?" अवघड आहे. बरं काही मुलं असे विचारतात, "सर फिजिक्सचा अभ्यास कसा करू सांगा?" बाळांनो, मी तुम्हाला क्लिअरली सांगू का, याच्यासाठी आपल्या चॅनलवर स्ट्रॅटेजिक व्हिडिओ आहेत लक्षात घ्या. कुठल्याही विषयाचा अभ्यास कसा करू तुम्ही असं विचारू नका. तुम्ही 12वीतली मुलं आहे, तुम्ही केलाय अभ्यास. फक्त तुमचं आळस झटकून तुम्हाला अभ्यास करायचा लक्षात घ्या. आता अभ्यास कसा करू शिकवायचं का तुम्हाला? कळतंय माझ्या बोलण्यातलं मग काय मी बोलतोय ते? बरं, मग आता सगळ्यात इम्पोर्टंट 2च टॉपिक व्हेक्टर लाईन प्लेन आणि 50% पेक्षा जास्त वेटेज आहे. बरोबर आहे. मग हे असं फिजिक्समध्ये पॉसिबल आहे का? आहे की. 7-7 मार्काचे 6 टॉपिक आहेत. 16 टॉपिक पैकी 6 टॉपिक जर 7-7 मार्काचे असतील, तर तिथेच 42 मार्क झाले. मग 70 पैकी 42. 10 टॉपिक तर अजून वेगळेच आहेत. मग मला सांगा ना, करावं लागेल ना असं लक्षात घ्या. केमिस्ट्रीमध्ये पण तसंच आहे. पण मी फिजिक्समध्ये असू दे, मॅथ्समध्ये असू दे, माझं म्हणणं काय असतं लक्षात घ्या बघा. ठीक आहे, हे 6 टॉपिक 7 मार्काचे आहेत. पण त्यातली कुठलीही एम-सी-क्यू विचारली तरी आलं पाहिजे. कुठलीही डेफिनिशन, डायग्राम, डिस्टिंग्विश, एक्सप्लेन द टर्म न्यूमेरिकल डेरिव्हेशन आलं पाहिजे. तर तुम्ही त्या 42 मार्काचं हे आहे. तर इलेक्ट्रोस्टॅटिक्स, समजा वेव्ह ऑप्टिक्स, ठीक आहे. त्याच्यानंतर सुपरपोजिशन ऑफ वेव्ह, रोटेशनल डायनामिक्स. अरे रोटेशनल डायनामिक्समध्ये किती डेरिव्हेशन्स आहेत. सगळं करणार असाल तर ते मी 7 मार्क कन्सिडर करू ना. बरं, मग आपल्या कोर्समध्ये मी तुम्हाला सांगतो फिजिक्स न्यूमेरिकल बॅच मला खूप आवडते. सगळ्या एम-सी-क्यू, सगळे सॉल्व्हड प्रॉब्लेम, सगळे एक्सरसाइज पुस्तकातले अगदी व्यवस्थित घेतलेत आपण विथ लॅब लॉ कॅल्क्युलेशन आणि ऑर्गॅनिकचे 4 टॉपिक संपलेत आमच्या माइंडपर्यंत लक्षात घ्या. पण त्याची रिव्हिजन पुन्हा होणार आहे. ती बॅच तुम्हाला ॲप डाउनलोड करायचं आहे. व्हिजन बॅचमध्ये सगळ्या बॅचेस दिसतील. फ्री लेक्चर्स बघायचे आणि काय असेल तर या नंबरवर पुन्हा कॉल करायचा आहे. हे लक्षात घ्या. चला मग हा व्हिडिओ थांबवतोय तर मी चांगला अभ्यास करा. न घाबरता पॅनिक होऊ नका. ऑल द बेस्ट.